किडनीला सूज येणं ही गंभीर समस्या असू शकते. तिची लक्षणे सुरुवातीला हलकी असू शकतात, पण जर आपण वेळीच लक्ष दिलं नाही तर ती वाढू शकतात. पहिलं लक्षण दिसतं म्हणजे शरीरावर सूज येते. जसं की पाय, टाचा, हात, चेहरा, विशेषतः डोळ्याभोवती सूज येते. सकाळी उठल्यावर डोळे फुगलेले दिसतात. सूज दाबल्यावर काही सेकंद तिथं खळगा राहतो. लघवीमध्ये बदल दिसतात. लघवी कमी किंवा खूप जास्त होते. लघवी करताना जळजळ किंवा वेदना होतात. लघवीचा रंग गडद फेसाळ किंवा रक्तमिश्रित दिसतो. वारंवार लघवी लागते, विशेषतः रात्री. कमरेच्या दोन्ही बाजूंना किंवा एका बाजूला दुखतं. सतत बोथट किंवा कधीतरी तीव्र वेदना होतात. हालचालींनी वेदना वाढू शकतात. ताप आणि थंडी वाजते. विशेषतः जर संसर्ग असेल तर ताप येतो. अंगात कापरे भरतात. घाम येतो, मळमळ होते, उलटी होते, पोट बिघडल्यासारखं वाटतं. भूक कमी लागते. थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. सतत थकवा जाणवतो. शरीरात शक्ती नसल्यासारखं वाटतं. त्याचप्रमाणे आपल्याला काम करण्याची ऊर्जाही कमी जाणवते. रक्तदाब वाढतो. किडनी जर नीट काम करत नसेल तर BP वाढतो. डोकेदुखी वाढते, चक्कर येते. लक्ष केंद्रित करायला अडचणी निर्माण होतात. मेंदूवर परिणाम होऊन गोंधळ निर्माण होतो. लक्ष लागत नाही. गंभीर अवस्थेमध्ये भ्रम निर्माण होतो. श्वास घ्यायला त्रास होतो. शरीरात पाणी साचल्यामुळं श्वास घेणं कठीण जातं. झोपताना त्रास वाढतो. गंभीर लक्षणं म्हणजे ही लक्षणे दिसली तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे जा. जसं की लघवीत स्पष्ट रक्त येणं, खूप कमी लघवी होणं, तीव्र वेदना होणं, खूप जास्त सूज दिसणं, श्वास घ्यायला त्रास होणं. महत्त्वाची सूचना म्हणजे ही लक्षणं इतर आजारांमध्येही दिसू शकतात. तेव्हा आपण स्वतःच आपल्या मनाने निष्कर्ष काढू शकत नाही. कधी डॉक्टरांकडे जावं? जर ही लक्षणे दिसत असतील, 2 ते 3 दिवसांपेक्षा जास्त जर टिकली, तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकता. जसं की ताप, लघवी करताना त्रास, सूज वाढलेली असेल, BP कायमच वाढलेला असेल, खूपच थकल्यासारखं वाटत असेल, डोकं दुखत असेल, चक्कर येत असेल, तर मात्र तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार घेऊ शकता. पण दिसणाऱ्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता किंवा ती सामान्यच आहे, ते नेहमीचंच आहे असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेतले तर मोठ्या आजारापासून आपण नक्कीच वाचू शकतो.